ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे संशय निर्माण होत असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जळालेल्या सर्व फाईलचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. घटनेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी शहर विकास विभाग हा पालिकेतील सर्वाधिक संवेदनशील विभाग असल्याचे सांगितले. विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, आरक्षणे आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा संबंध या विभागाशी असताना येथे पुन्हा आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या मते ह्यापूर्वीही महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र प्रत्येक घटनेनंतर चौकशीची घोषणा होते, परंतु त्यातून नेमके काय निष्पन्न झाले याची माहिती नागरिकांसमोर येत नाही. त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये वारंवार आग लागत असेल तर ही बाब प्रशासनासाठी धोक्याची घंटा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सुदैवाने ही घटना दिवसाच्या सुरुवातीला उघडीस आली, अन्यथा मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेच्या सर्व इमारतींचे तातडीने फायर ऑडिट करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच आगीत जळालेल्या सर्व फाईल्स व कागदपत्रांची यादी सार्वजनिक करावी, नष्ट झालेल्या नोंदींची पुनर्बांधणी करावी आणि महापालिकेचा संपूर्ण डेटा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करून त्याचे स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली. शहर विकास विभागासारख्या संवेदनशील विभागात वारंवार आग लागणे ही केवळ योगायोगाची बाब मानता येणार नाही. जळालेल्या फाईलची माहिती तातडीने जाहीर करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. नागरिकांचा विश्वास टिकवायचा असेल तर प्रशासनाने पूर्ण पारदर्शकता दाखवली पाहिजे. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या वास्तू आहेत या आधीसुद्धा शहर विकासमध्ये अशा पद्धतीची आग लागण्याची घटना घडलेली होती. नुकतीच गावदेवीची घटना आगीची घडली, तिकडे जीवितहानीसुद्धा झालेली होती आणि पुन्हा एकदा आगीची पुनरावृत्ती या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या वास्तूमध्ये या शहर विकास विभागामध्ये झालेली आहे. तर आम्ही आज त्याचीच माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी आलेलो होतो की नक्की ही आग कुठे लागली, कुठली कागदपत्र याच्यामध्ये त्या आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे किंवा काय घडलं, कसं घडलं. पण वेळीच ते फायर अलार्म्स वाजले आणि सुदैवाने जसं गावदेवीची घटना घडली ती रात्रीची वेळ होती, सकाळची वेळ होती, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि आग या ठिकाणी विझवली गेली. त्यामुळे पुढची एखादी चुकीची घटना या ठिकाणी घडली नाही. आणि ही सगळी आम्ही माहिती घेतली की जी ठाणेकरांची कागदपत्रं आहेत ही तुम्ही सगळी संकलित करा, कुठली कागदपत्रं आहेत यांची ती यादी बनवा, त्याची पुनर्बांधणी केली गेली पाहिजे आणि कुठली कागदपत्रं याच्यामध्ये ती डिस्ट्रॉय झाली याची माहिती ठाणेकरांना कळली पाहिजे. ते कॉम्प्युटरायझेशन, डिजिटलायझेशन या सगळ्यांचं केलं पाहिजे. आणि ज्यावेळी महानगरपालिका या फायरचे नियम असतील हे आपली बाकी ठिकाणी आपण जेव्हा लागू करतो, कुठेतरी त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला सक्षम करणं गरजेचं आहे की अशा घटना या वारंवार या ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये किंबहुना ठाणे शहरात कुठेही या घडता कामा नये. कुठे ना कुठे गॅसचं सिलेंडर असतं ती आग बुझवण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटने ठेवलं पाहिजे. हां, फायर एक्स्टिंग्विशर्स असतात. बघा, मी ज्यावेळी गावदेवीची तक्रार केली त्या तक्रारीमध्ये वरती जे DDRचं कार्यालय होतं त्या फायर ब्रिगेडचा असा अहवाल होता आणि त्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं की इकडचे ते फीलसुद्धा केलेले नाही आहेत. हा वर्षभरापूर्वी माझ्या तक्रारीवरती केलेला अहवाल होता. त्या अहवालानंतर त्या ठिकाणी त्या उपाययोजना करणंही गरजेचं होतं. पण अशी खेदाची बाब आहे की ठीक आहे, ती आग मार्केटपुरती त्या ठिकाणी मर्यादित राहिली, वरचं DDR कार्यालय असेल किंवा प्रभाग समितीच्या कार्यालयापर्यंत गेली नाही. पण ह्या फायर इक्विपमेंट्स असतील, फायर एक्स्टिंग्विशर्स असतील किंवा फायरचे स्प्रिंकलर्स असतील, आता ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून या सर्व गोष्टींची पूर्तता या ठिकाणी या प्रशासनाकडनं केली गेली पाहिजे. ना की कुठला तक्रार अर्ज आला आहे, बाबा आला आहे
केली आहे पाणी, झालं आहे पाणी, 2 लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीची दुर्घटना सुदैवाने घडलेली नाही आहे. ही जर रात्रीची वेळ असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे एक काय ठाणेकर नागरिकांच्या कागदपत्रांचं नुकसानी झालेली आहे किंवा काय आहे याबाबतची चर्चा आता अधिकाऱ्यांना भेटलं आणि त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी या काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सर, अनेक समाजसेवकांनी ऑडिटची मागणी केलेली आहे, तुमचं तुम्ही काय? निश्चित तो त्यांच्या काम करण्यातल्या प्रक्रियेचा भागच आहे. त्या फायली डिजिटलायझेशन करून त्या कॉम्प्युटरमध्ये फीड करून ठेवायच्या आहेत. कारण मागे ज्यावेळी अशी घटना घडली त्यावेळीसुद्धा ती बोंबाबोंब झालेली होती. बघा, काही प्रकरणं काय असतात, रिट पिटिशन असतात, काही न्यायप्रविष्ट असतात, काही सीसींचे, जोता प्रमाणपत्रांचे, OCचे, असे अनेक विषय त्यावेळी होते. त्यामुळे अशी घटना घडल्यानंतर मग शेवटी असं होतं ना, आता बघितलं ना TDRचा जो घोटाळा झाला आहे की सर्व सामाजिक संस्था किंवा सर्व राजकीय पक्ष याच्यावरती आवाज इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये कशा पद्धतीने दिली, काय दिली. मग अशा घटना त्या विभागाशी घडल्यानंतर निश्चितच एक ठाणेकर म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी या संशयाला तो वाव राहतोच ना. त्यामुळे ह्या सुरक्षितेच्या दृष्टीने कॉम्प्युटराईज ह्या करून ठेवणं, तुम्ही जसं म्हणालात की याचं ऑडिट करणं आणि याच्यामध्ये आता आपण आतमध्ये गेल्यानंतर बरीचशी कागदपत्रं त्या ठिकाणी होते, त्यांची लिस्टिंग त्या ठिकाणी झाली पाहिजे की कुठली कागदपत्रं अर्धवट जळाली आहेत, पूर्ण जळाली आहेत, त्यातली महत्त्वाची कागदपत्रं किती आणि एक त्यांची पुनर्बांधणी केली जाते, ती त्या पद्धतीची पुनर्बांधणी या ठिकाणी केली पाहिजे असं आता अधिकाऱ्यांशी भेटून आम्ही आमचं त्या ठिकाणी म्हणणं त्यांना मांडलेलं आहे.